व मॅचेससाठी सर्वांना सेम रूल्स आहेत, याची नोंद घ्यायची प्रत्येक कर्णधाराने. चला टीम आपण पाहिलं तर शिरवली गावाला मी विनंती करेन आपला 12वा खेळाडू आपण कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा. टीम रिद्धी सिद्धी जोर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर सिनियर शिरवली या दोन टीममधले एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. एक भव्य दिव्य हा सोहळा आपण पाहतोय. अगदी एवन क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा आंतरगावाच्या खेळाडूंसाठी हे भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. एक दैवित्यमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळेला आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये टीम रिद्धी सिद्धी जोर संघानं पहिलं टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉलर आपण पाहतो तेजस मोहिते. कमी वयामध्ये चांगल्या दर्जाचं कामकाज ज्या खेळाडूनं करून दाखवलं, माणगाव तालुक्याचं लक्ष ज्यानं वेधून घेतलंय तो जोरगावचा सुपरस्टार तेजस. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल, पहिलाच बॉल बन्नाट वेगाचा या सॉफ्टस्टिकच्या बराचसा बाहेर पंचांनी कॉल केला. हा अवंतर स्वरूपाचा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त सिंगलनं सुरुवात झाली या मॅचला, व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे. भव्य दिव्य असं दैवित्यमान सोहळा आणि या सोहळ्याचे सगळेच साक्षीदार आपण पाहतोय. आज सगळ्यांनीच मात्र या स्पर्धेला अगदी खूप भरपूर सारं प्रेम दिले. पुढचा बॉल, ओहो यावेळेस सुद्धा आपण जर पाहिलं तर चुकीचा बॉल आहे. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चालला. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये तेजसनं फेकला. ही व्यूहरचना आहे, हा ट्रॅप आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काहीतरी त्याला वेगळं करून दाखवायचा. ऑफस्टिकच्या बाहेर सातत्यानं तो आक्रमण चढवतोय आणि त्याच वेळेला त्या पद्धतीचे त्याला बॉल टाकायचे आहेत आणि त्यासाठीच मात्र दोन व्हाईट बॉल फेकले. तेजसनं काहीतरी वेगळी प्लॅनिंग त्याला करून दाखवायची आहे. समोर बॅटर आपण पाहतोय कुणाल आणि त्यांच्या साथीला राहुल. पुढचा बॉल, ओहो हो या वेळेला मात्र फसवलंय. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर चकवलंय आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर समोर चेंडू आणत असताना बॅटरला अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय. डॉट बॉलची सांगता मैदानावरती उतरणं पाहिलं मी तर लगेचच कमबॅक खेळपट्टीवरती करून दाखवलं. बॉलिंग करत असताना तेजसनं दोन व्हाईट बॉल टाकले, तदनंतरचं लगेच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर, फटका फसलाय क्षेत्ररक्षक अक्षय बॉलच्या खाली आणि इकडे मात्र झेल सुटताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली तदनंतर चेंडू मात्र स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं. हा चौकार तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर अक्षयनं झेल तिकडे मात्र सोडला. इम्पॉर्टंट कॅच होती ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सोपा झेल होता. अक्षय खेळ अगदी ह्या विभागामध्ये आपण जर पाहिलं तर अंतर्गावामध्ये चांगल्या दर्जाचं समालोचन सातत्यानं अक्षय याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. ॲज अ प्लेअर म्हणून सुद्धा चांगलं कामकाज या खेळाडूने सातत्यानं केलं आहे आणि आज मात्र तो कुठेतरी झेल सुटताना पाहायला मिळेल. हरकत नाही आहे. तिथे मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप सुटलं झाल्यानंतर चौकाराला तिथे चांगल्या रीतीचा बॉल तेजसनं पुन्हा फेकला. बघता बघता दोन धावा तिकडे मिळतील आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र आपण पाहतो पुढे सरसवत असताना तब्बल 8 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 8 धावा धावफलकावरती मैदानावरती आतापर्यंत आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढचाच बॉल, बॉलिंग मार्कवरती तेजस. समोर बॅटर कुणाल. समोरचा बॉल बॅटची कडा यष्टरक्षकाचा वेध घेतला आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला, एक पहिली मोठी विकेट आपण पाहिली आहे. कुणाल बाद.
षटकातील पुढचा बॉल तेजस. ओहो हो, या वेळीचा भन्नाट वेगाचा बॉल. होय, या वेगाचा फायदा सातत्यानं त्यांना ओढलाय. आणि आपण जर पाहिलं तर मी सातत्यानं म्हणतो ना की माणगाव तालुक्याची दखल घेण्यासाठी अगदी निजामपूर विभागामध्ये छोटंसं असं जोरगाव आणि त्या जोरगावातून अगदी एक गोड स्वप्न पडलेला खेळाडू नावात तेजस मोहिते, त्यानं अगदी फायटर्स क्रिकेट अकॅडमी या अकॅडमीचं पदार्पण करत असताना त्याच वेळेला त्यानं त्या अकॅडमीमधून खेळताना महाराष्ट्र आमंत्रित स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील मुख्य संघामध्ये त्याची निवड झाली आहे. या आवर्जून त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या तेजससाठी, ज्यानं या आंतरगावाचं क्रिकेट खेळत असताना त्यानं रायगडपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अखंड महाराष्ट्रभर या खेळाडूची दखल घेतली जावी यासाठी निश्चितपणे एवन क्रिकेट क्लब या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे अपेक्षा बाळगतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढे क्रिकेट कार्यकर्तेमध्ये त्याला खूप साऱ्या शुभेच्छा या समालोचन कक्षावतीने ते देतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे, कालच आपण म्हणत होतो ना सर की आंतरगावातील असा एखादा खेळाडू येवा, तो ISPL पर्यंतचा प्रवास त्यांनी गाठावा, यदा कदाचित ती पहिली पायरी असावी आणि इथून पुढे तेजस जावा यासाठी खूप साऱ्या त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या जातील. यस, एवन क्रिकेट क्लबच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कारण की मग अशा स्वरूपाच्या मोठ्या स्पर्धा खेळल्या गेल्या की आत्मविश्वास प्रत्येकाचाच वाढतो आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी एवन हे दमदार आयोजन मात्र या आंतरगावासाठी सुद्धा इकडे मात्र केलंय. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आंतरगावाचे सगळे फॉर्मॅट तिकडे आपण पाहतो अनुभवले जाणार आहेत. 12 खेळाडू पहिल्या दिवसामध्ये खेळले, 12 संघ आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये नशीब आजमावताना पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ आलेत. या 24 संघांचा महासंग्राम 2 दिवसामध्ये या निजामपूर विभागामध्ये पार पडताना पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. बॉलिंग मार्कवरती प्रणव येताना पाहायला मिळतात. यस, लेग बिफोर, यस त्यांच्या समोर पकडले गेलेत सरळ. मात्र आपण जर पाहिले तर LBW स्वरूपामधली ही दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये, दुसरा धक्का बॅटरबाद. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे. धावांचा वेग बनत नाहीये कारण की आपण जर पाहिलं तर तिकडे 8च धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. प्रणव मात्र आले आणि प्रणवने मात्र आपण जर पाहिलं तर अगदी खोलात पहिलाच बॉल टाकला. पुढचाच बॉल, खोलातला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. तिकडे मात्र स्ट्रोक तर फसला गेला. बॅट बॉलचा संपर्क चांगला राहिला नाही. एक धाव मिळाली, दुहेरी धावीसाठी पलटले. बघता बघता काय घडलंय, होय 2 धावा सुद्धा चांगल्या रीतीनं पूर्ण झाल्या. चांगल्या दर्जाची रेणुदेव विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतं. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 10 धावा. शांत आणि त्याच वेळीची संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये कशी करावी, होय त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो. सिनियर मैदानाच्या आतमध्ये सगळे सिनियर खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आणि या नावानंच आपण जर पाहिलं तर शिरवलीकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सिनियर शिरवली, त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर रिद्धी सिद्धी जोरगाव. यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा. हाच तो जोरगाव का ज्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर या छोट्याशा गावाची दखल घेण्यासाठी भाग पडलं त्या गुजरात राज्याला सुद्धा. गुजरात राज्यामध्ये जात असताना सुरतमध्ये ते खेळले, आर्की ट्रॉफी त्यांनी गाजवली. आणि होय, एक छोटंसं गाव त्यांच्यामध्ये 2 आयकॉन ग्रामीणचे घेऊन ते खेळले आणि टॉप 4चा प्रवासही त्यांनी केला. एक चूक किती महागडी ठरेल ना त्याची जाणीव निश्चितपणे जोरगावाला असेल. कारण की एक त्यांनी केलेला एक्स्ट्राचा थ्रो मोठ्या चॅम्पियनच्या ट्रॉफीपासून लांब घेऊन गेला. आणि यस, तिकडे मात्र तेजसला या गोष्टीची जाणीव आहे. तेजसच त्याच ठिकाणी होता. आणि ही मॅच तरी मला वाटतं तुम्ही यंदाच्या हंगामामध्ये तरी विसरूच शकत नाही आहात. कारण की अगदी गुजरातमध्ये जाऊन चांगला खेळ होत होता आणि एक चूक अगदी आपण जर पाहिलं तर पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला घेऊन आली. काय घडलं शेवटच्या क्षणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल टाकताना पाहायला मिळाले प्रणव. हे महत्त्वाचं आहे कारण की सगळेच जण चर्चा करत होते की जोर गावाचा संघ जोरदारच खेळतोय
आणि होय, हे जोरदार खेळण्यामागचं कारण आहे त्यांचा संघर्ष. यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा या संघामध्ये चांगलाच आहे. सातत्यानं मग आंतरगावाची प्रीमियर लीग झाली, ती कोणी गाजवली तर जोर गावाने गाजवली. यंदाच्या हंगामामध्ये जास्तीचं थैमान कोणी घातलं तर जोर गावानं घातलं. आणि तोच जर जोर गाव आज मैदानाच्या आतमध्ये इकडे A1च्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळतोय आणि त्यांचा A1 कारभार मैदानाच्या आतमध्ये प्रणवनं सुद्धा दाखवलाय. अजून एक त्यांना फेकलाय डॉट बॉल. पाहता पाहता दुसऱ्या षटकाची इकडे झाली Hello. सांगता. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. चेक। यहाँ पे छोटे मोहल्ले के सेक्रेटरी जनाब जकरिया सर, इनका आगमन हो चुका है। A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। उसी तरह यहाँ पे हमारे हसन मुजावर जो माजी पुलिस है, बम्बई से रिटायरमेंट होके यहाँ पे आए हुए हैं, तो उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। तिकडे मात्र आपण जर पाहिले तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर फक्त 10च धावा आला धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा तेजस आलेत. तेजस आले, फटका तर समोर खेळला, तो स्ट्रोक फसला, क्षेत्ररक्षक तिकडे आलेत आणि पाहता पाहता अजून एक झेल सुटला गेला. पहा इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. धक्का अद्यापचा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम सिनियर शिरवली संघाला तिसरा धक्का, विकेटचा पतंग. पाहायला मिळाला काय घडलं या खेळपट्टीवरती. पाहता पाहता अगदी झेल मात्र सुटली या मॅचमध्ये. 2 फिल्डिंग युनिटमध्ये खूप साऱ्या चुका होतात. फिल्डिंग युनिटमध्ये संघर्ष करावा लागेल जोर गावाला. बॉलिंग तर चांगलीच झाली आहे आज. टप्पा अचूकता भेदकता दाखवली आहे तेजसनं सुद्धा. समोरचा बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता अजून एक डॉट बॉल त्यानं फेकला. भन्नाट वेगाची गोलंदाजी करतोय. कधी व्हेरिएशन त्यानं आणले, कधी कमी गतीचे बॉल फेकले. हे महत्वाचं आहे. प्रभावित करणारं कामकाज त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं. त्याच दरम्यानचा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याने फेकलं. टीमची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे तब्बल 11. यावेळेला नो बॉलचा इशारा आला. फटका मात्र तिकडे हवेत खेळला जाईल. डिबेस्ट कव्हरच्या दिशेला बॉल प्रसन्न होतो. क्षेत्ररक्षक अगदी त्या बॉल सोबत खेळताना पाहायला मिळाले आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी नो +4 चौक. तिथे मात्र आपण जर पाहिले तर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय तब्बल 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता मात्र 5 धावा नशिबाच्या मिळाल्या असंच म्हणूया. नो बॉलवरती चौकार आला. स्ट्रोक तर चांगलाच खेळला गेला पण तिथे मात्र पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न तर करण्यात आला. निश्चितपणे तिकडे प्रयत्नांना यश सुद्धा लाभलं पण एकच धाव तिथे मिळेल. एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या मध्ये करावी लागेल टीम सिनियर शिरवलीला जर या खेळपट्टीवरती शेवटपर्यंत टिकून राहायचं अथवा ही एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीसाठी येईल की काय हाही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. याही वेळेला काय घडलंय बॅटची कडा यष्टांच्या मागे सुंदर झेल तिकडे टिपण्यात आला. विकेट क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 एक मोठी विकेट. अजून एक धक्का टीम सिनियर शिरवलीला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर विनंती करेन नवीन बॅटर मैदानावरती लगेच पाठवा. वेळ खर्च करायचा नाहीये. लगेच बॅट्समन मैदानावरती पाठवायचं. वेळ जास्तीचा खर्च करू नका. मी लक्ष वेधेन टीम सिनियर शिरवली संघ आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस या मात्र आपल्याला खेळवायच्यात आणि त्या
लवकरात लवकर कशा पद्धतीनं पार पडल्या जातील या सगळ्या गोष्टींकडे आपण जास्तीत लक्ष हे मात्र आजच्या दिवसातून देणार आहोत. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा स्कोरकार्डवरती त्यांना पाहायला मिळतील. एवन क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी संपूर्ण रायगडाचं लक्षच वेधून घेतलंय. याही वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. तेजसनं फेकलेला अगदी गोळीच्या वेगानं बॉल बॅटला हलकासा स्पर्श करताना कीपरच्या हातामध्ये अजून एक सुंदर झेल, अजून एक बॅटर आउट. सन्मान्य आपण जर पाहिलं तर अब्दुल हमीद गोडमे साहेब यांच्या वतीनं वॉच इकडे मात्र देण्यात येईल. विकेट हॅट्रिक जर इकडे कंप्लीट करतात बॉलिंग मार्कवरती तेजस. टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती स्थिरावली आहे. विकेट हॅट्रिकच्या कदारवरती तेजस. मोहिते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट्समन सुबोध मैदानावरती आपण पाहतो. सुबोध स्ट्राईकला आलेत. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती तेजस. फटका खेळलाय. फटका तर तिकडे मात्र आपण पाहिलं तर जोरदार लागवण्यात आलाय. होय, बघता बघता चेंडू लॉंग ऑनला स्ट्रॉंग क्लिअर. या मॅच मधील पहिल्या डावातील पहिला षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल 23 आकड्यावरती थांबलेली पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती षटकार आला. धावा बनल्या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. अक्षय बद्रिक एक बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. त्यांनी अगदी उगवत्या शब्दातील समालोचन सातत्यानं या अंतर्गावाला ऐकायला मिळालं. त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा आवाज आणि गूढ गयाचे समालोचक म्हणून त्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो. आता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेअर म्हणून खेळणार आहेत. आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती ज्या अक्षयनं अंतर्गाव निजामपूर प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं तर इतिहास नोंदवला, तोच अक्षय बॉलिंग मार्कवरती आला. चांगल्या दर्जाचा बॉल आपण पाहतोय. बाकपट स्क्वेअर लेग आणि त्याच वेळेला लॉंग लेगला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळेल. त्याआधी मात्र पाहता पाहता तिकडे 2 धावा मात्र आरामामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 25 धावा. 25 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये इकडे सावरण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला जातो. बॅटिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती आपण पाहिलं. इकडे सिनियर शिरवली. अक्षयचा हा बॉल फुल टॉस होता. डबा बॅटने खेळायचा होता. तिथे वेगानं तेजस बॉल खाली येताना पाहायला मिळतील. फिल्डिंग थोडी आपण जर पाहिलं तर लडखडताना उरताना पाहायला मिळाले, पण हरकत नाहीये. शेवटच्या क्षणी पाहता पाहता तिकडे 2 धावा पुनश्च एकदा कंप्लीट झाल्या आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमचं धावफलक हे तब्बल 27 आकड्यावरती पोहोचलं. 27 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचं षटक अक्षय बद्रिक याला स्लॉग ओव्हरमध्ये त्याला कमबॅक करायचा. धावा त्यालाही थांबवून ठेवायच्यात जोर गावासाठी, पण तिकडे धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात बॅटिंग करत असताना टीम सिनियर शिरवलीसाठी. पाहता पाहता आपण जर पाहिलं तर तिकडे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल फेकला गेला. अवंतर स्वरूपाची धाव आली. टीमची धावसंख्या 28. खोलातला बॉल लढवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. तिकडे मिड विकेटमध्ये बॉल वेगानं प्रस्थान होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आले, थोडे फंबल झाले, स्वतःला सावरतील आणि पुन्हा नव्यानं बॉलची फेक करतील ना. तर पाहता पाहता तिथे 2 धावा मिळताना बघायला मिळतील आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमचं धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय 30 धावा या मात्र स्कोरकार्डवरती लागला. एका फायटिंग स्कोरच्या दिशेनं मॅचची आपण पाहिलं तर इकडे वाटचाल केली जाते. एक आपण पाहिलं तर चांगली टोटल उभारण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे केले जातात. खेळत असताना टीम सिनियर शिरवली खूप सारे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा, बॉल हवेत आहे, कीपर बॉलच्या खाली आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला गेला जाईल. एक मोठी विकेट येते. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम सिनियर शिरवलीला. बॅटर आउट.
टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 30 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे. 30 धावा धावफलकावरती आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला शुभम आहेत आणि शुभम मात्र आता चांगलं खेळावं लागेल. पुढचा बॉल अक्षयने टप्पा पडल्यानंतर बॉलचा कोन बदललाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन आणले आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर तिथे विकेट मिळताना पाहायला मिळते धक्का. यावेळीच आपण पाहिलं तर अजून एक टीम सिनियर शिरवलीला एका मागोमाग एक फलंदाज मात्र आपण पाहिले तर सिनियर शिरवलीची बाद होताना पाहायला मिळाले. थोडे का होईना यंग टॅलेंटेड खेळाडूंनी थोडी दमछप करण्यासाठी भाग पाडले. जोर गावाचं क्रिकेट चांगलंच राहिले त्यांनी मात्र. यानंतर मुलगाव वर्सेस कांदलगाव यांचा राऊंड होणार आहे. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. मुलगाव वर्सेस कांदलगाव या दोन्ही कर्णधारांनी माईक पाशी यायचं आहे. चला टॉससाठी या. पुढच्या मॅचचा जो काही कॉल असेल आपण विनंती करतोय. टीम मुळगाव आणि टीम कांदळगाव आपण लगेच टॉससाठी यायचं विनाविलंब विनंती करेन. पहिला डाव इकडे मात्र संपणार आहे कारण की शेवटचा बॉल फक्त बाकी राहिला या पहिल्या डावातील. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवरती अक्षय समोर बॅटर शुभम सुबोध आपण पाहतोय. समोरच्या दिशेला स्ट्रोक त्यांनी खेळला. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळते. एक धाव तर मिळेल. दुहेरी धावीसाठी प्रयत्न केले आणि पाहता पाहता तिकडे विकेट मिळते. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम सिनियर शिरवलीला एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर वाढली आहे. संघाचा धावफलक 31 आणि 32 धावांची टोटल. 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता टीम रिद्धी सिद्धी जोर संघाला. 24 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. चला विनंती करेन पुढच्या मॅचचा टॉससाठी या. दोन्ही टीमला विनंती करतोय. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते जिकडे रिद्धी सिद्धी जोरगाव त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम सिनियर शिरवली या दोन इम्पॉर्टंट टीममधली मॅच आपण पाहणार आहोत आणि या महत्त्वपूर्ण टीममधल्या महत्त्वपूर्ण लढती आपण पाहतोय. ज्या तेजसनं या स्पर्धेची विकेट हॅट्रिक कंप्लीट केली त्यानं अगदी आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळ केला. अगदी रायगडच्या संघामध्ये का माझी निवड केली गेली याचं ज्वलंत उदाहरण आज त्यानं एवनच्या या स्पर्धेमध्ये दाखवून दिलं. चांगल्या दर्जाचा त्याचा थाट पाहिला. त्याचा ट्रेलर होता. अजून पिक्चर बाकी आहे. ज्यांना आपण जर पाहिलं तर 2 षटक आदळले. 2 षटकामध्ये 3 विकेट्स आपल्या नावावरती केल्या आणि तीही विकेट हॅट्रिक त्यानं संपादन केली. असं आपण जर पाहिलं तर तेजस मोहिते आपल्याला पाहायला मिळाला. आता त्याचा दुसरा डाव आपल्याला पाहायचा जिकडे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. टीम आपण पाहिलं तर जोरला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. टीम सिनियर शिरवली आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. कालची एक मॅचसुद्धा पेंडिंग राहिली आहे आणि तीसुद्धा आज आपल्याला कव्हर करायची आहे. कालची एक सेमीफायनल, आजची एक सेमीफायनल, त्याच वेळेला फायनल. 3 मॅचेस एक्स्ट्रा आहेत आणि त्याचबरोबर आजच्या आपण पाहिलं तर नॉकआउट पद्धतीच्या सुद्धा पहिल्या मॅचेस खूप साऱ्या आहेत. हॅलो मित्रांनो, जे काल आणि आजचं टुर्नामेंट आहे ते टुर्नामेंट म्हणजे माणगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन यांचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यासाठी त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यकारी मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचेही आणि सर्वजण जेवढे आलेले आहेत या ठिकाणी कार्यकारिणीचे सदस्य या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याच पद्धतीने ज्या दरवर्षीप्रमाणे आपल्या हजेरी या ठिकाणी लावलेले आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आलेल्या सर्व
हा टॉस उडवण्यासाठी मी संतोष पोलेकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभास्ते या ठिकाणी जाऊन टॉस उडवायचा आहे. या ठिकाणी टॉस होत आहे. मुळगाव वर्सेस कांदलगाव याच्यानंतर जो होणारा सामना आहे त्याचा टॉस होत आहे या ठिकाणी. इम्पॉर्टंट मॅच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या ह्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. मनपूर्वक शुभेच्छा असतील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला विजयाच्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. गौरव आणि त्यांच्या साथीला तेजस आलेत. बॉलिंग मार्कवरती पहिला गोलंदाज आपण जर पाहिला तर मयूर यांच्यावरती मात्र विश्वास दाखवला आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, जिकडे पाठलाग करायचा तब्बल 32 धावांचा येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आणि त्यासाठीच आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्राईकला गौरव, नॉन स्ट्राईक एंडला तेजस. मॅच इज ऑन आणि यास निश्चितपणे सामन्याला केली जाईल सुरुवात. 24 बॉल 32ची गरज. चला त्वरा करा विनंती करेन. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ अभावी मग आपल्याला षटक कमी करावे लागतील. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती मयूर. पहिलाच बॉल फुल टॉस होता, तो लेग स्ट्रिकला मिस करणारा पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त सिंगल ही मात्र स्कोरकार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. अवंतर धाव स्कोरकार्डवरती मिळते आणि या अवंतर धावेनं धावगतीला इथून झाली आहे सुरुवात झाली आहे धावगतीला. मॅचला सुरुवात झाली आहे. तिथे 32 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. एक या इम्पॉर्टंट मॅचमध्ये आपण पाहूया नक्की या धावा कशा पद्धतीच्या बनल्या जातील. लो स्कोरिंग मॅच आहे, शेवटपर्यंत रंगेल का? खोलातला बॉल, अगदी ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू होता. त्याला खेळत असताना बॉल मिड ऑफच्या दिशेला स्टीअर केलाय. एक धाव मात्र निश्चितपणे मैदाना पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या सह्यानं टीमची धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती. अगदी पहिला व्हाईट बॉल तर नंतरची सिंगल. शांत आणि संयमी सुरुवात करायची आहे या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये जोर गावाचे खेळाडू हे मात्र खेळपट्टीवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मुळगाव टीमनं टॉस जिंकला. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा आणि त्याची अंमलबजावणी. येस, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतले. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपले खेळाडू घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. बॉलिंग मार्कवरती मयूर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल, ओहो ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. सन्मानजनक फटका काय असतो ना ते मात्र दाखवण्यात आलं. बॅटिंग करत असताना तेजस मोहित आहे. हे अपेक्षित आहे, कारण की ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता अगदी सेन्सिबल क्रिकेट गरजेचं. ज्या वेळेला आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि तोच ब्लॉक खोल पद्धतीचा यॉर्कर बॉल. आणि त्याला सन्मान दिला मैदानाच्या आतमध्ये. तेजस मोहितेनं सिंगल आली त्या बॉलवरती. पुढचा बॉल पुन्हा मयूरचा हा बॉल आडवा बाटने खेळला गेला होता. फाईन लेगच्या दिशेच्या सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शेवटपर्यंत प्रयत्न केले, शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळतं बॅटर गौरवला. धावा बनवायच्या आहेत, धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना बॅटवरती बॉलला घ्यावं लागेल आणि अथवा सिंगल डबलवरती भर देता देता कधीही मॅच शेवटपर्यंत रंगेल ना त्याचा काही नेम नाही आहे. याच मैदानाच्या आतमध्ये काल रॉयल निजामपूर कठीण म्हणजे अगदी वर्चस्व गाजवताना बघायला मिळत होते, पण एवन निजामपूरनं तिथे केलेला कमबॅक वेगळाच राहिला होता. आता बॅटची कडा घेतली, इकडे मात्र बचावले जाणार नाहीयेत. एक सुंदर झेल तिकडे मात्र टिपला गेला. विकेट मिळते. पहिला धक्का बॅटिंग करत असताना गौरव बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अक्षय बद्रिके दाखवलं त्यांना पाहायला मिळतील. अक्षयला मात्र खेळावं लागेल. बॉलिंग करत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी करून दाखवली आहे, पण आता 24 बॉलमध्ये 32 धावा आहेत. त्या 32 धावा पार करत असताना पहिला व्हाईट बॉल आला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिंगल आली आणि त्यानंतर आता विकेटही बघायला मिळाली आहे. म्हणजे मयुरी मात्र चांगल्या दर्जाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करून दाखवताना पाहायला मिळतात. मेहनत करायची आहे
या मॅचला इकडे त्यांनाही जिंकून दाखवायचं आहे. पुढचा बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम, थांबलेत पुन्हा मागे जातील, त्याच वेळेला काहीतरी नवीन घेऊन येतील. आपण पाहतो बक्षीस आलंय गुणवान जाधव यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राईज मयूर यांच्यासाठी मात्र दिल्या जाते, ज्यांनी मिळवली आहे पहिली विकेट या मॅचमध्ये. 32 धावा थांबवत असताना मयूर चांगल्या दर्जाची गोलंदाजी तर करतात. हा पुढचा बॉल, समोरचा चेंडू अडवा बाट नक्षेने खेळला, मिड विकेटच्या दिशेला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळतं. एक धाव निश्चितपणे मिळते. दुहेरी धावेसाठी पलटले आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातात. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ या दोन बॅटरमध्ये बघायला मिळतं. आणि या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अक्षय आणि त्याचबरोबर तेजस दोघांना खेळावे लागेल. युवक अगदी जोरगावाचे जोरदार खेळ सातत्यानं त्यांची राहिली आहे आणि सातत्यानं बॉलिंग बॅटिंग अव्वल दर्जाची करत असताना या दोघांनी प्रभावित केलं आहे. आजही मात्र करावं लागेल, कारण की A1ची स्पर्धा आपण खेळतोय, मग A1 क्वालिटीचा खेळ तर दाखवावाच लागेल. 5 धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल, स्ट्राईकला बॅटर आपण पहिले तर अक्षय, बॉलिंग मार्कवरती मयूरला कमबॅक करायचा आहे, धावा थांबवायच्यात खूप सारा. हा पुढचा बॉल टप्पा पडला, हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटने भिरकवला, तिकडे मात्र आपण पाहतो स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पुन्हा एकदा मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पुन्हा पलटले. बघता बघता अति वेगानं 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यानंतर या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे वधारत असताना तब्बल आपण जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या पोहोचलेल्या पाहायला मिळतात. एक शांत आणि संयमी सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इकडे बघता बघता संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 7 धावा आला. या मॅचला जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. इथे जर आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये कमी धावा जर खर्च झाल्या ना तर याही मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर पलटवार बघायला मिळू शकतो टीम सिनियर शिरवलीच्या बाजूनं. चला स्पीडअप घ्या विनंती करेन, आम्ही लक्ष वेधू आमच्या पंचांचं सुद्धा थोडं आपण एवढ्याशा सूचना आपण त्या खेळाडूंना देऊया. बराचसा वेळ खर्च करताय, कारण की आपल्याला खूप साऱ्या मॅचेस इथे मात्र खेळवायच्या आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. अजूनही 18 बॉल 25 धावांची गरज असताना नवीन बॉलर आपण पाहतोय विजय यांच्यावरती विश्वास दाखवला. विजय यांना मात्र इकडे आमंत्रित करण्यात आलं. विजय बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. समोर सलामी लावलेला खेळाडू तेजस मोहिते मैदानावरती अजून उभा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिकडे मात्र प्रयत्न हे मात्र फसताना पाहायला मिळाले. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या रीतीचा डॉट बॉल आपण पाहतोय. सगळ्या काही सूचना आमच्या पंचांच्या माध्यमातून दिल्या जातात. अगदी आज मुंबईपासून इथपर्यंतचा प्रवास कशासाठी केला या सगळ्या गोष्टीची जाणीव आमच्या पंचांनी करून दिली. अप्रतिम दर्जाचं कामकाज अगदी आमच्या पंचांनी केलं आहे. कालही आपण जर पाहिलं तर स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एक चांगलं काम आमच्या पंचांनी केलं आणि आजही तेच कामकाज होतंय. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्यात आला. बॅटिंग करत असताना अक्षयच्या इकडे तेजसच्या बॅटमधून आक्रमण, षटकार
स्पीडअप घ्या विनंती करेन टीम सिनियर शिरवली. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे. पहा बराचसा वेळ मात्र इकडे खर्च झाला. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतो. या मॅचसाठी आज आपल्याला खूप सारे सामने हे मात्र इथे खेळवायचे आहेत. पुढचा बॉल स्ट्राईक लक्ष्य फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आले पण त्यांचे प्रयत्न अपुरे राहिले. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. पहिले तर या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 22 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. 32 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 22 बनला तर 10ची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 10 धावा रोखल्या जातील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह या मॅचच्या दृष्टिकोनातून. कशा दर्जाची बॉलिंग इथे मात्र केली जाईल हेही आपल्याला पाहावं लागेल. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू आडवा बाटना, आक्रमण चढवलंय. तेजस मोहितेचा क्लास दाखवणारा लॉंग ऑनला स्ट्रॉंग षटकार. दाबायताना पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने या मॅचचं रंग रूप आणि चित्रच बदलून टाकलंय. 11 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 4 धावांची गरज आहे. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटॅक इकडे मैदानाच्या आतमध्ये करून दाखवायचं होतं आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतं. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची घोषणा झाली. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न मात्र इकडे खूप सारे केले जातात तेजस मोहितेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल पुनश्च एकदा मयूर. याही वेळेला हाफ ट्रॅकर पण आताचा फटका तर फसला का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक सुंदर झेल मात्र तिकडे टिपला गेला. महत्वाची विकेट मिळताना पाहायला मिळते. महत्वाचा धक्का. एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर तेजस बाद. आपण पाहतो जिकडे 4 धावांची आवश्यकता बाकी राहिली आहे, जिथे आता 1 बॉल तर कमी झाला. विकेट तिकडे मिळाली. 10 बॉलमध्ये 4 धावा थांबवल्या जातील का? मयूर तिकडे बॉलिंग मार्कवरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची कडा घेतली होती तिकडे. यष्टीरक्षक थोडे फंबल होताना पाहायला मिळाले. त्याचा फायदा 2 बॅटरने उचलला. चूक करून जमणार नाही. संघर्ष खूप मोठा करावा लागेल. जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अपेक्षित धावा ह्या मात्र तुम्हाला इकडे थांबवायच्यात. मग त्या धावा थांबवत असताना तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. षटकातील आपण पाहतो पुढचा बॉल. समोरचा चेंडू आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आता वाईट आला. अवंतर दवेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अवंतर दवेने टीमची धावसंख्या धावफलकावरती વધારેલ. संघाचं धावफलक हे मात्र तब्बल 30 धावा. मॅचला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल अडवा बाटणं स्ट्रोक चांगल्या दर्जाचा खेळला. एकदा मात्र तिथे मिळताना पाहायला मिळाली. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता मॅच फिनिश. सामना जिंकला.
टीम रिद्धी सिद्धी जोर गावानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना मनपूर्वक यंदाच्या हंगामासाठी खूप सारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर होतो मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर अव्वल दर्जाचा खेळ केला, ज्यानं बॉलिंग करत असताना या स्पर्धेची विकेट हॅट्रिक पेश केली आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर फैजान वॉच रिपेअरिंग यांच्या माध्यमातून ज्याच्यासाठी एक वॉच इकडे प्रोव्हाइड करण्यात आला. त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तेजस मोहिते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला. तेजस मोहिते अभिनंदन. आणि मयूर सुद्धा, या मयूर यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे, ते मयूरने सुद्धा घेऊन जायचं. जे विकेट मिळवली होती मयूरनं त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इकडे आलाय. चला आता होणारा सामना मुलगाव आणि कांदलगाव